आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव आमदार संजय कोळके व आमदार सौ सुलभाताई कोळके यांच्यासह काही पदाधिकारी हे अमरावतीहून अजितदादांचा अस्थिकलश घेऊन गुरुकुंज मोझरी येथे पोहोचले। यावेळी सर्वप्रथम महासमाधीचं दर्शन घेण्यात आलं। यानंतर सामुदायिक प्रार्थनेतून ग्रामगीता, अध्याय वाचन, ध्यानसाधना व मौन श्रद्धांजली अशा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या परंपरेनुसार गुरुकुंजातील पवित्र कुंडात दादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं। यानंतर सूर्योदयाच्या पहिल्या किरणात राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते अजितदादा पवार हे कायमचे विसावले। यावेळी आमदार संजय कोळके, आमदार सौ सुलभाताई कोळके, पद्मश्री पुरस्कार मानकरी ग्रामगीताचार्य जनार्दन पंत बोथे, यश कोळके, सुरेखाताई ठाकरे, संतोष महात्मे, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, ॲडव्होकेट किशोर शेळके, जितेंद्र सिंह ठाकूर यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकारिणीतील सर्व श्री गोपाल कडू, डॉक्टर राजाराम बोथे, आदि गुरुदेव सेवा मंडळ परिवार व अरविंद बँकेचे संचालक प्रकाश मकरमपुरे, अविनाश ठाकरे, रुचाताई अविनाश ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील नगरसेवक चंदू खेडकर, मंगेश मनोहरे, शबुताई मातकर, अंजली मनोज केवले, भोजराज काळे, अशोकराव हजारे, सुनील बोळे, प्राध्यापक डॉक्टर अजय बोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, मनीष करवा, गुड्डू राठी, अजय हेडा, संजय बोबडे, प्रवीण इचे, दत्तात्रय बागल, भास्कर ढेवले, सुरेश चौधरी, रवी पडोळे, रमेशराव ढवळे, आकाश शिवसे, संकेत अळसपुरे आदींसह शोकमग्न राष्ट्रवादी काँग्रेस परिवार यावेळी उपस्थित होता।